सांगीन घालीन कानाखाली. काय मिनी बांधते तुझं तिला माहित नाही. हा आणि आईला म्हणते तुझं काय बोल आहे. बरं गेले तुझ्या आईच्या मी जाऊन घालीन कानी. म्हणजे तिला म्हणायचं कोणाला. आईला म्हणायचं. बाई बारी करताना विचार करते बोल कोणाकडे फिरतात आहे की नाही. स्त्री आहे, आई आहे, बहीण आहे. ही तुझी बाजू मांडण्याची, तुझी वरचढ बाजू दाखवायचं काम आहे. तुरेवाला काढणं आहे तुझी आहे की नाही. हा आणि परत ती चाल कुठली घेतलं तुम्हाला तरी आठवते का. कुठं गाणं असं झालंय काय. मिली सगळी अख्खी मनाची भेदमिसळ केलेली झालंय आहे ना. तर मला कधी वाटते चिंबोरी हांदिल बारांची तिथं आहे काय. तिथं घ्यावं तर पुढेच बदललेली वाटते आहे. आणि म्हणून तिने जे काय म्हटले म्हटलं काय आहे का आठवत नाही ना. मी ना मरू दे. माझी जर गवळणीची काट आहे तर खतरनाक लिहिलेली आहे. हा आता ही बारी घेते एवढ्या दिवसांत आहे की नाही. आणि म्हणते काय म्हटलं तिनं. हा त्या गोकुळातल्या राधेचा एवढा नखरा नव्हता पण या बायाचा नखरा बघितला नाही. काय मिनीचा नखरा. बाई इलवण्या पिलवण्या फसण्यात इलवण्या पिलवण्या सगळ्या फसण्यात अख्खी 15 का 20 मिनिटं सगळे इलवण्यात घालवलं. बाय आजही सांगतोय मी कधी आलाप मारत नाही पण आला बायकावा तर घाणेकरांसारखा. बरोबर आहे ना. आपल्याला ते इलवणे करायचं ते भजनाचा तिकडे बाऱ्या करायला मला निकडे कशाला शक्ती तुला करते. म्हणजे मला येत नाही म्हणून म्हणत नाही पण हा तुझा रागदारी आहे ना त्या नातात नाही. हा गावठी माणसाने निर्माण केलेला शक्ती दूर आहे. हा मातीतला आहे, शेतकऱ्याचा शक्ती दूर आहे. इथं निस्तार रगडाच आहे की नाही. हे काय तुझे इलवण्या पिलवण्या. पण ही एवढा नखरा किती करू दे पण हिला काय मी पुण्यातला नाही. तुम्ही काही करा म्हणा आहे ना. आता तिला घेतो बघा गवळण. ते गवळणीची काठ दिले पण आता मी ती चालते लगेच आठवत नाही काय मिळेल काय नाही. हा तिला आता घेते बघा ते माल भरलेला असतो. खाऊन झालं की ते माठ खाली करतो ना आपण. बरं माठ खाली कोणी केला आहे की नाही. नंदाच्या लालान आपण म्हणतो ना. हा नंदाचा लाल म्हणजे नंदाचा पोरगा. लाल ह्याला संबोधित केलं जातं की त्याला मुलगा म्हटलं जातं. हा चिरंजीव म्हटलं जातं. लाल या शब्दाचा अर्थ मुलगा. हा जो चिमुकला आहे हा जो मुलगा आहे तो खाली करील. हा भरलेली आहे ना तर खाली करील लाल. हा खाली करील मुलगा आहे की नाही. लाल या शब्दाचा अर्थ काय आहे. मी माझ्या मनचं बोलत नाही बरं का. मी डिक्शनरी घेऊन वापरतोय. हा कुठे अडचण नाही. मराठी भाषा एवढी व्यापक आहे. हा असंख्य शब्द आहेत या मराठी भाषेमध्ये आणि म्हणून या ठिकाणी घेतोय बघा. हा आता घेतोय बाई माझ्या गवळणीकडे लक्ष दे. काय म्हणतोय बघा. मी सगळं स्पीडवर घ्यायचं काम करतोय. तुला बघून गुलाबी थंडीत सुटलंय गारवा. कसं घेतोय बघा. तुझ्या हंडीत दह्या दुधाचा भरलाय माल ग. दह्या दुधाचा भरलाय माल ग. दांडू घालून तुझी खाली करतोय लाल ग. एकदम मी हात पण गवळण घेत नाही. काय मी गवळण घेते असं याड काढीन ना बाई. मला सगळी पोरं दाबतायत. किंवा नवीन तयार झाली तो आपण एकदा जे होणे कुठं तरी खाली तिकडे आपण बघू ओपन कधी काय. आणि म्हणून बाई नीट लक्ष दे माझ्या गवळणीकडे. गाल तर लाल होतील तुझं ऐकून. आणि म्हणून म्हणते तुझ्या हंडीत दह्या दुधाचा भरलाय माल ग. मला बोलते हा मेला असतील बुवा. एक तरी गाणं माझं असलेलं असेल ना तर दाखव बाई. ऐकायला वेगळं जातं ती मजा आहे. ती देण्याची माझी ताकद आहे. पण माझ्या कवीचा किंवा गीताचा अर्थ वेगळा निघणार नाही. तो त्याला धरूनच असेल पाहिजे. ही ताकद आहे माझी. अजिबात मागं कोण असेल गायला नाही. कारण का मी धर्म संस्कृतीचा आदर करणारा माणूस आहे. आणि म्हणून डोक्याला हडेच देऊ. ही केस पिकली उगत नाही बाई. हे सगळं डोक्यावर ताण आहे. एवढी सगळी गाणी बनवायची. आणि म्हणून प्रत्येक बारीला नवीन नवीन गाणी देण्याचं काम करतोय. तुझ्या हंडीत दह्या दुधाचा भरलाय माल ग. दांडू घालून तुझी खाली करतोय लाल ग. दांडू घालून खाली तुझी
वेळ आहे मला तिकडनं सगळं लिखित दादा उभा आहे बोल अजून म्हणजे 15 मिनिटं त्यांनी राहिलेली एक तासापैकी कधी एकदा सांगतोय असं झालंय पण या ठिकाणी मी घेतोय 2 पद माझे असतात बाईने प्रश्न विचारले कुठे गेला तिचा प्रश्न तो तुम्हाला माहिती आहे तिने सांगितलेलं काय ते 3 नेत्र असणारा मत्स्य कोण त्याचे नाव काय तो कोणत्या सरोवरात राहतो त्याला कोणाचे वरदान प्राप्त झालेलं आहे आजच बाईचा विषय आलेला आहे त्याचा बघतो कधी कधी काय त्याचा अभ्यास मी एकदा डोक्यात घेतलं की त्याचा पिच्छा सोडत नाही आणि काही कालचे प्रश्न उत्तर दिलेले आमचे संदीपदांसारखी ज्ञानीवंत मंडळी त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्हाला कधी कमी पडत नाही आणि आता बाई लक्षात ये आता विनोदी म्हणून घेतोय अगदीच बारी एकदम अशी हडस करण्यापेक्षा थिएटरच्या बाऱ्या नॉर्मल करावं लागतात आणि म्हणून बऱ्याच आहे म्हणून या ठिकाणी घेतोय ज्या वेळेला द्रौपदीकडे दुर्वास मुनी आले बरं 500च्या वरती माणसाला घेऊन आली एवढी माणसं हा एवढं बुवा आलेत ना आपण एखाद्याकडे गेलो नाच करू केवढी माणसं आले केवढं आहे ना केवढं नाचकरी येते तसं मध्ये केवढं बुवा आलं मी म्हणा म्हणत नाही म्हणत केवढे बुवा आलं केवढे बुवा आलं केवढं बुवा आलं 500च्या वर बुवा आलं हा हो जेवायला घरात काय नाही मोठा प्रश्न पडला द्रौपदीला आणि मग स्त्रियांनी एका दाण्यावरती भूक भागवली सगळे ऋषीमुनी ज्या वेळेला आंघोळीसाठी गेले आणि पोटावरती हात फिरवीत तृप्त होऊन आले अशी ती कथा आहे तर सांगायचं एवढं तर कृष्ण म्हणतोय मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन अगं पाहतो ते काय ते सगळं एवढं बघतो तर काय केवढं तुझं बुवा आले एवढं बुवा आलं बरं ना इथं कसं बघा स्वयंपाक करतो डाल भात जिरा मिरची चटणी जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी ऐक नाही एका दाण्यावर जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी कृष्ण म्हणतोय द्रौपदीला भूक भागवीन मी एका दाण्यावरी मी करीन प्रॉब्लेम सॉल्व मराठी भाषेमध्ये इंग्रजी पण वर्ड आले बरोबर आहे ना मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ऐकत नाही सो सॉल्व्ह झालाच म्हणून समजा म्हणून काय मी इंग्रजी म्हटलं असं होत नाही बाई हा मराठी शब्द काय टेबलला दुसरा 4 पाय म्हणता येत नाही टेबलच म्हणावं लागतो इंग्रजी शब्द आहे म्हणून आपल्या मराठी भाषेने सगळ्यांना एकत्रित केलेलं आहे आणि म्हणून म्हणतं काय जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी मी करीन प्रॉब्लेम सॉल्व्ह मी करीन प्रॉब्लेम सॉल्व्ह मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल तुम्ही म्हणून दाखवा बुवा आलं का कृष्ण म्हणतो केवढं तुझं आलेलं पाहुणं केवढं तुझं बुवा आले ते ना म्हणून दाखवा तुम्ही मरात नाही म्हणत मग महाकाळ बुवा चुकीचा म्हणतो का बीड समजेल मला एकदा 40 म्हणतात चष्मा लागलेला मला क्लिअर काही दिसत नाही बाईनी पण चष्मा घातलेला आहे असं ते जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी मी करीन प्रॉब्लेम सॉल्व्ह मी करीन प्रॉब्लेम सॉल्व्ह मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल मी पाहतो बघ केवढे तुझे हे जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी जाऊ दे आंघोळीला पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी मी करीन प्रॉब्लेम सॉल्व्ह मी करीन प्रॉब्लेम सॉल्व्ह ऋषी हे दुर्वास मुनी ऋषी हे दुर्वास मुनी ऋषी हे दुर्वास मुनी काय गप्पीन असं सांगतीन शिष्याला घे मुनी शिष्याला आले हे मोठे आशेवर ऋषी मुनी हे 500 वर आले हे मोठे आशेवर ऋषी मुनी हे 500 वर त्याला सगळीकडे बबान त्याला सगळीकडे बबान मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल मी पाहतो केवढे तुझे हे बोल मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल
पावाची दुसरा मिळेल संकटावरती कराय मात पावाची दुसरा मिळेल संकटावरती कराय मात मला पाठवत नाही आहार मला पावत नाही आहार मी पाहतो बघ केवढे तुझे हे मान 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 आंघोळी राह्यांना पाण्यावरी फुंक मागतील मी एका दाण्यावरी मी करील प्रॉब्लेम सॉल्व मी करील प्रॉब्लेम सॉल्व मी पाहतो बघ केवढे तुझे हे मान 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 आणि म्हणून बाई मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला दुसऱ्या पेलीला शुभेच्छा देतो या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी फेरीचा पहिला फेरीचा या ठिकाणी समारोप करतोय मी पुन्हा एकदा रसिकांचे मनापासून आभार मानतो दुसऱ्या फेरीला नॉनस्टॉप गाणी असतील नॉनस्टॉप मजा करू जे काही बोलतील त्याच्यावरती पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी थांबतो पूर्ण पाहिला या ठिकाणी भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद